नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये व तसेच यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरातील घोडबंदर गाव म्हणजेच ऐतिहासिक गाव, ज्या गावाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला हे घोडबंदर गाव पवित्र गाव, आणि या गावामध्ये जे आहे या सगनाई देवी मंदिर मोठं सुबक व आकर्षक व सुंदर या ठिकाणी निर्मिती झालेली आहे। आज सगनाई देवी मंदिराच्या मध्ये सगनाई देवीची मूर्ती स्थापना या ठिकाणी झालेली आहे व जनतेमध्ये खूप मोठा आनंद या ठिकाणी दिसत आहे। व तसेच मीरा भाईंदर शहरातील माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी या मंदिराच्या निर्मितीसाठी अपार कष्ट या ठिकाणी उचललेले आहेत। गावकऱ्यांनी कष्ट या ठिकाणी उचललेले आहेत। पाहूया या ठिकाणी जे आहे आज मीरा भाईंदर शहराचे आमदार नरेंद्र मेहता हे देखील या पवित्र ठिकाणी येऊन सगनाई देवी मंदिरात सगनाई देवीचे या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे। पाहूया या सर्व विषयावरील पुढील सविस्तर बातमी। नमस्कार, जय महाराज। आज घोडबंदरमध्ये तुम्ही आलेले आहेत, एवढं सुंदर मंदिर या ठिकाणी निर्माण झालं। मी आज दर्शन घ्यायला आलो सगना देवी माताचा मंदिर। पहिला तो हायवेला होता, काही कारणास्तव तो रस्त्याने बाहेर असल्याने त्यांना स्थलांतरित करावं लागलं। आज पण आनंद होता की एक चांगल्या वास्तूचं निर्माण झालं, जीर्णोद्धार झालं आणि गावकऱ्यांनी आणि सगळ्या आयोजकांनी मनापासून भावनांनी श्रद्धेने या मंदिरचं जीर्णोद्धार केलं। मी त्यांना धन्यवाद करतो आणि सर्व गावकऱ्यांना आजच्या दिनाची शुभेच्छा देतो। काय सांगा सर, युवकांना काय संदेश देऊ इच्छित आहे? युवकांना हेच सांगणार की या देशाचं भविष्य आपल्या हाती आहे। आपण चांगलं काम करा, परिवाराला सांभाळा, शहराला सांभाळा आणि गावाला सांभाळा। धन्यवाद। काय सांगा साहेब, आज मीरा भाईंदरच्या घोडबंदर या गावी, ऐतिहासिक गावी आज आनंद दिसतो। आनंदी कारण असं आहे की 2018 पासून सतत हे मंदिर हायवे मध्ये येते, हायवे अथॉरिटी बाधित होते। त्याच्या आधी 2014ला हायवे अथॉरिटी तोडलं होतं आणि पुन्हा 2018 पासून पुन्हा नोटीस आली की ब्रिज उतरतोय, हायवे रोड मध्ये बाधित होते, ते तोडक कारवाई काढली आणि पोलिसांनी जवळजवळ 480 पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हे मंदिर निष्कासित करण्यासाठी आले। त्यावेळेला आम्ही फार मोठा संघर्ष केला, सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि ते मंदिर काढू नये म्हणून प्रयत्न केला। परंतु पोलिसांनी आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की विकासाच्या कामामध्ये हा अडचण होते, त्याच्या मागे असलेली घरं बंगले काढल्यात, ते मंदिर श्रद्धास्थान आहे म्हणून आम्ही काढलं नाही, तो सामर्थ्याने प्रश्न मिटला पाहिजे। मग त्यांना आम्ही चला मग तुम्ही मंदिर बांधून द्या, किंवा त्याने या तलावाच्या जागेमध्ये आम्हाला एक छोटं मंदिर बनवलेलं, परंतु गावकऱ्यांना असं म्हणणं होतं ते मंदिर छोटं आहे आणि ते आम्हाला मंजूर नाही। मग ही तोडक कारवाई 24 एप्रिल 2025ला ते आमची कारवाई थांबवली आणि आम्ही विधिवत मूर्ती तिथून विस्थापित करून ही मूर्ती गावामध्ये नेली आणि एका ठिकाणी टेम्पररी शेड मध्ये स्थापित केली आणि 11 ऑगस्ट 2025 मध्ये आम्ही इथे प्रत्यक्ष मंदिराच्या कामकाजाला सुरुवात केली। दरम्यानच्या काळात महापालिकेने आम्हाला हे लीज वरती हे मंदिर बनवण्यासाठी मंदिरचा उल्लेख करून त्याने आम्हाला एक डॉक्युमेंट बनवून दिलेला आहे आणि हे मंदिर म्हणलं त्यात महापालिकेचा काही अंशी सहकार्य आम्हाला झाला, काही अंशी झालं नाही, परंतु देवाचं काम आहे ते कोणाशिवाय कोणाचं काय थांबत नाही, न्यायामध्ये येते। मंदिर 1 वर्ष व्हायच्या आत आम्ही मंदिर बांधू शकलो। अतिशय सुंदर अशी वास्तू इथे वास्तुप्रसाद सगनाई देवीचा उभा राहिला। यापूर्वी देखील या मंदिरमध्ये गणपती बाप्पा आणि साईबाबांच्या मूर्त्या स्थापित होत्या। आता आम्ही त्या मंदिरमध्ये साईबाबा, गणपती बाप्पा आणि सगनाई देवीची मूर्ती, त्या 3च मूर्ती आम्ही स्थापित केलेल्या आहेत। हे आमचं श्रद्धास्थान आहे। हे मंदिर तयार झाल्यानंतर, वास्तुप्रसाद तयार झाल्यानंतर काल फार मोठा हुजूम या गावातून प्रत्येक घरातून महिला पुरुष या कलश यात्रेमध्ये सामील झाले आणि सुमारे 2.5 किलोमीटर चाललेली कलश यात्रा काल इथे संपन्न झाली। 251 कलश डोक्यावरती घेऊन आमच्या महिला भगिनी इथे आल्या होत्या। मी त्यांचे आभार मानतो आणि महापालिकेचे आभार मानतो की आम्हाला एक उत्तम जागा उपलब्ध करून दिली आणि एक सुरक्षित जागेवरती हे मंदिर झालेलं आहे आणि आज आनंद आहे, समाधान आहे। साकडे काय घातलेलं आहे, काय मागणी केलेली आहे तुम्ही? काय नाही, या प्रकरणात काही लोकांनी आम्हाला
जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला की हे कोणासाठी चाललंय, कुठच्या बिल्डरसाठी चाललंय. आता बिल्डरसाठी काय करायचं, सगळ्या इमारती झालेल्या आहेत, रस्ताही झालेला आहे, मग ते कोणासाठी काय करायचं. परंतु जिथे चांगली गोष्ट असते तिथे वाईट तण उगवलेलंच असते. तर तसे ते होते, लोकांचे गैरसमज करण्याचे प्रयत्न होते. परंतु मी माझ्या निर्णयावरती ठाम होतो. त्या मूर्ती विस्थापित करताना चर्चेमध्ये मी होते आणि मला असं वाटलं की जबाबदारी माझ्या खांद्यावर आली, माझ्या डोक्यावर आलेली आहे. आणि तेव्हापासून मनात एक गोष्ट घर करून होती की मला या मंदिरची कलश स्थापना होईपर्यंत, मूर्ती प्रतिष्ठा पुनर्प्रतिष्ठापना होईपर्यंत मला शांत बसायचं नाही. आणि ते अविरत प्रयत्नात भव्य देवी वास्तू झालेली आहे. आणि सगनाई देवी आमची ही रक्षणकृती देवी आहे. त्या हायवे रस्त्याला आतापर्यंत या टप्प्यात मोठा अपघात झाला नाही, त्याला कारण ती आहे. आणि ती रक्षणकर्ती पुन्हा तिच्या आसनावरती विराजमान झाली, त्याबद्दल खूप खूप आनंद आहे. आगमन झालेलं आहे. विरावंत क्षेत्रातील आमदार नरेंद्र मेहता साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नक्कीच आई सगळ्या समितीतर्फे आम्ही आमदार नरेंद्र मेहता साहेबांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. विरावंत क्षेत्रातील आमदार नरेंद्र मेहता साहेब या ठिकाणी आगमन आहे. तुम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. धन्यवाद.